माहेरी गेल्यानंतर ना सकाळची सुरुवात काहीशी अशी झाली. इकडे ना मस्तपैकी माझी भाची आणि अव्यांश ना दादाकडे घेऊन ना इकडे तिकडे गाई किंवा वासरं वगैरे बघत होता. म्हटलं चला, खूप दिवसानंतर मी गाईला भेटत होते, त्याच्यामुळं मस्तपैकी छान त्यांचे लाड करून घेतले आणि इकडे ना साईड बाय साईड आहे ना रेडी पण झालो आणि निघाली जळगावला. आता जळगावला ना जाताना मस्तपैकी पाऊस चालतो म्हणून पप्पांसाठी गरमागरम भजी घेतली. वडिलांचा तर उपवास होता. फायनली जिथं आम्हाला पोहोचत होती तिथे पोहोचलो आणि इथे ना हॉटेलमध्ये चेक इन करायची वेळ होती. थोड्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या चालू होत्या आणि इकडे पप्पा त्या गोष्टी फॉर्मॅलिटीच्या गोष्टी करत होत्या आणि आम्ही जवळजवळ 4 किंवा 5 तासांचा ना ट्रॅव्हल करून मग रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मस्तपैकी मी मटका आईस्क्रीम एन्जॉय केली आणि अव्यांशसाठी मस्तपैकी त्यांच्याकडनं ना पनीर जो आहे तो थोडासा ना रोस्ट करून मागवला वेगळा, जो की अव्यांशने अगदी एन्जॉय केला मस्तपैकी. आम्हाला असं वाटलं होतं की बेबी लोकांचा आता बाहेर गेल्यानंतर फूडचा प्रॉब्लेम येतो, पण कस्टमाइज फूड हे करून मिळतं. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं जर त्यांना सांगितलं ना तर बेबीसाठी तसं मिळतं. त्याच्यामुळे मला तरी वाटतं इतका असा काहीसा प्रॉब्लेम येत नाही. मग आम्ही सगळे बाहेर बसून मस्तपैकी थोडेसे आईस्क्रीम पनीर असं काहीसं खाऊ चालू होतं आणि इकडे बाकीचे सगळ्यांची जेवण चालतं, म्हणजे गप्पा वगैरे सगळ्या चालू होत्या. पाऊस जस्ट पडून गेला होता, त्याच्यामुळे वातावरण खूप शांत प्रसन्न आणि मस्त होतं. आम्ही जिथे थांबलो ते होतं हॉटेल पालखी आणि दरवर्षी आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबतो. तर हॉटेल वगैरे छान आहे, पण जेवण वगैरे थोडंसं असं आहे की तुम्हाला सकाळी लवकर मिळत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते बाहेर करायला लागतं. देवीच्या दर्शनाला जायचं, तुम्ही छानसं रेडी झालो आणि निघालो दर्शनासाठी आणि सकाळी सकाळी मस्तपैकी सँडविचमध्ये नाश्ता केला. तर चलो ब्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.